नमस्कार मित्र, मी ॲडव्होकेट गौरव बोर्डे. आपलं ॲडव्होकेट गौरव बोर्डे या कायदेविषयक जे चॅनल आहे माहिती, या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर आजचा विषय आहे की मृत्यूपत्र करताना घ्यायच्या काळजी. तर मृत्यूपत्र शक्यतो रजिस्टर केलेलं चांगलं असतं. सब रजिस्टरसमोर मृत्यूपत्र केलं तर ते चांगलं असतं. सर्वप्रथम मृत्यूपत्र कोण करू शकतं? तर मृत्यूपत्र कोणीही करू शकतं. ज्याच्या नावावर काही मिळकत, स्थावर, जंगम काही असेल ते आपल्या भविष्यात त्याच्या वारसांमध्ये वाद होऊ नये म्हणून ते मृत्यूपत्र करू शकतात. तर मृत्यूपत्र करताना ती व्यक्ती मृत्यूपत्र करण्यास सक्षम असली पाहिजे, ती वेडी नसली पाहिजे. आणि जेव्हा मृत्यूपत्र करायच्या आधी त्याला मेडिकल सर्टिफिकेट आवश्यक असतं की ती व्यक्ती बोलण्यास, चालण्यास व तिची बौद्धिक क्षमता ती व्यवस्थित आहे आणि ती मृत्यूपत्र करण्यास तयार आहे. अशा वेळेसच मृत्यूपत्र होऊ शकतं. बरेचसे लिटिगेशन आपण पाहतो की जे सब रजिस्टर समोर केले नसतात तर ते मृत्यूपत्र चॅलेंज होतात. पण शक्यतो सब रजिस्टरसमोर रजिस्टर केलं तर ते मृत्यूपत्र बऱ्यापैकी भविष्यात त्याचे वाद होण्याचे चान्सेस कमी असतात. तर मृत्यूपत्र करताना हे रजिस्टरच करा, सब रजिस्टरसमोरच करा. त्याचा फायदा नक्कीच भविष्यात वारसांना ज्यांच्यासाठी मृत्यूपत्र करून ठेवले आहे त्याच्या जो व्यक्ती ज्याने मृत्यूपत्र केलं आहे त्याच्यानंतर त्या व्यक्तीला जास्त काही खास त्रास होत नाही व त्याच्या मृत्यूनंतर ती जी इंडेक्स असते ती इंडेक्स सब रजिस्टरमधून काढून त्याचा मृत्यू दाखला देऊन ती त्याची नोंद करू शकतात. या अशा नवीन माहितीसाठी ॲडव्होकेट गौरव बोर्डे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबण्यास विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.